नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी आपण इथे काय काय लागतं ते बघूया. एका टोपामध्ये इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेलमध्ये तमालपत्र टाकायचं, दालचिनी टाकायची, त्यानंतर 5-6 काळी मिरी टाकायची, इथे 2 चक्री फूल टाकणार आहोत आपण. पाच 6 लवंग टाकणार आहोत. यानंतर आपण याच्यामध्ये पातीचा कांद्याचा जो कांदा असतो, फक्त कांदा घेतलाय. पात आपण नंतर टाकणार आहे. फक्त कांदा घेतलाय, तो बारीक चिरून आपण याच्यात टाकूया आणि गुलाबी होईपर्यंत आपल्याला तो परतवायचा. आता गुलाबी झालाय. आता आपण याच्यात वाटण टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची टाकली. हे वाटण आपण याच्यात टाकूया. हे वाटण घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवायचं आहे. आता आपण याच्यासाठी भाज्या काय काय लागणार ते बघूया. याच्यात शिमला मिरची आहे, कांद्याची पात आहे आणि या काही भाज्या मी चिरून धुवून घेतल्या. त्याच्यामध्ये फ्लॉवर, फरसबी, वाटाणा आहे, गाजर आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकूया आपण या कांद्यामध्ये आणि वाटणामध्ये आणि सगळ्या भाज्या टाकून देऊया ज्या मी तुम्हाला दाखवल्या. त्यानंतर आपण या भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. या भाज्या व्यवस्थित परतून आपण म्हणजे भाजीला व्यवस्थित मसाला कोट होईपर्यंत व्यवस्थित परतायचं. आपला परतवून झालेला आहे. त्या भाज्या आपल्याला शिजवायचं आहे, तर त्यासाठी आपण हे झाकण ठेवूया आणि जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपण भाजी शिजवून देऊया. 10-15 मिनटानंतर मी बघितलं की भाजी शिजली आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं भाज्यांनी पाणी सोडलं आहे, तर ते आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आणि याच्यात आपण आता शिजवलेला भात टाकणार आहोत. बघा, फ्लॉवर पण व्यवस्थित शिजलेलं आहे. आपलं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे, तेल थोडंसं सुटलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात शिजवलेला भात घालणार आहोत. हा आम्ही कुकरला लावलेला भात आहे. याच्यामध्ये तूप आणि मीठ टाकलेलं आहे. फक्त कुकरमध्ये भात शिजून मी मोकळा करून घेतला. हा भात आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि व्यवस्थित भाताला पूर्ण मसाला, भाज्या सगळ्या लागेपर्यंत परतवायचं आहे. हा भात बघा तुम्ही किती मोकळा मस्त शिजवलेला आहे. बासमती तांदूळ आहे आणि या भाज्या पूर्ण सगळ्या भाताला लागल्या पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हे व्यवस्थित खालून वर परतवायचं. आता हा आपल्याला ऑलमोस्ट रेडी झालेला भात आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला झाकण ठेवून थोडंसं वाफवायचं आहे. मग आपला जो पुलाव आहे तो रेडी होईल. आणि याच्यात अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं आपल्याला. हा भात व्यवस्थित परतून झाला आहे, तर आपण आता सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकूया त्याच्यामध्ये. ते म्हणजे आहे कांद्याची पात. कांद्याची पात आपण सगळी टाकून व्यवस्थित भात परतवून घ्यायचं आहे. आणि ही जी कांद्याची पात आहे ती मी धुवून वगैरे घेतलेली आहे. आणि ही जी कांद्याची पात शेवटी टाकायची आहे, कारण त्याच्यात थोडासा कच्चा पाका फ्लेवर राहायला पाहिजे. आपण झाकण ठेवून जवळजवळ 10 मिनटं वाफवून घेतलं आणि आता आपला भात प्रॉपर रेडी झाला. हा जो पुलाव आहे तुम्ही नुसताही घेऊ शकता किंवा डाळीसोबत पण खाऊ शकता. दाल फ्राय पण याच्यासोबत छान लागते. आता आपण सर्व करूया.
किती छान आणि सुटसुटीत भात झाला बघा. तर हा पुलाव तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, खूप छान लागतो, ट्रस्ट मी. आणि मला नंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा राईस आवडला की नाही. धन्यवाद.